सह्याद्री जॉगिंग पार्कमधून सकाळी सकाळी जोरजोरात हसण्याचे आवाज येत होते। 60-65च्या वर्गातल्या या उत्साही नवतरुणांच्या या हास्ययोगाची एव्हाना पार्कमध्ये रोज सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांना सवय झाली होती। सुरुवातीला काय हे उगीचच वेड्यासारखं हसत सुटायचं असं म्हणत या हास्य क्लबची चेष्टा करणारे अनेक जण आता या रोजच्या आनंद मेळ्यात सामील होऊन आयुष्यातील आनंद योग शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत। काय मग नाना, लग्नाची तयारी झाली का सगळी? पार्कमधून बाहेर पडून रोजच्या शिरस्त्याप्रमाणे पार्क समोरच्या सह्याद्री टी हाऊसच्या चहाचा आस्वाद घेणाऱ्या चौकडीपैकी भास्कररावांनी नारायणराव परांजपे म्हणजेच नानासाहेबांना प्रश्न केला। झालीच आता जवळजवळ, उद्या ग्रहमुख आहे आणि गुरुवारचं लग्न, मग आम्ही सुटलो। नानासाहेबांनी नॅपकिनने तोंड पुसत पुसत उत्तर दिलं, चायला नाना, बरंय राव, बँकेतला माणूस नेहमी आपलं नोटांच्या ढिगाऱ्यावरच बसलेला असायचा हा। सरळ आणि शांत स्वभावाच्या नानांची चेष्टा करीत विनायकराव म्हणाले। नानासाहेबांनी त्यावर नुसतं हलकसं हसून मान हलवली। अरे पण काय उपयोग केला लेका, आता भास्करराव मध्ये पडत म्हटले, हे म्हणजे मासळी बाजारात मासे विकायला मांजरीला ठेवल्यासारखं आहे, समोर असूनही खाता येत नाही। यावर जोरदार हशा पिकला। अरे पण जर मांजर आधीपासूनच तृप्त आणि समाधानी असेल तर मग अशी कितीही प्रलोभने आली तरी ती विचलित होणार नाही बघ। नानासाहेबांनी त्यांच्या स्वभावाला साजेसे उत्तर दिले। अर्थात ते साहजिकच होते म्हणा। अगदी उमेदीच्या वयापासून ते स्वेच्छानिवृत्तीपर्यंत नानासाहेबांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने बँकेत चाकरी केली होती। तसं निवृत्तीचं वय अजून 3-4 वर्ष लांब होतं, पण त्यांच्या बँकेने आधुनिकीकरण आणि तांत्रिक बदल या दोहोंच्या नावाखाली स्वेच्छानिवृत्तीची योजना आणली आणि इतर अनेक जुन्या सहकाऱ्यांच्या सोबतीने नानासाहेबांनी देखील हा मार्ग पत्करला आणि आता ते निवृत्ती पश्चातचे आयुष्य जगत होते। बँकेच्या नोकरीतील पहिली काही वर्ष कॅशियर, मग हेड क्लार्क अशा जबाबदाऱ्या पार पाडत असताना नोकरीतील शेवटची काही वर्ष त्यांच्याकडे कर्ज वाटपाची जबाबदारी आली आणि या विभागातील त्यांच्या सहकाऱ्यांनी, नाना आता बांधा बंगला, अहो कर्जाच्या फायली वजनदार असतात, थोडं थोडं वजन गोळा करून मजेत राहा, आता अशी अर्थपूर्ण चेष्टा करायला सुरुवात केली। किंबहुना कर्ज वाटपासारख्या मलईदार विभाग मिळणे म्हणजे नशिबाचा भाग समजला जातो। त्यांचे इतर सहकारी बिनदिक्कत प्रत्येक फाईल मंजूर करताना कर्जाच्या रकमेनुसार आधी स्वतःचे खिसे गरम करून घेत आणि मगच फाईल अंतिम मंजुरीसाठी पुढे पाठवली जाईल। नानासाहेब मात्र मुळातच सरळमार्गी, समाधानी आणि प्रामाणिक होते। त्यामुळे त्यांच्याकडे आलेल्या कर्जाच्या फाईलमध्ये बँकेच्या नियमानुसार योग्य व समाधानकारक कागदपत्र असतील तर नानासाहेब कोणाचीही उगीचच अडवणूक न करता विनासायास कर्ज मंजुरी करत। विशेषतः कोणा गरजूला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी व्यवसाय कर्ज, रिक्षा किंवा इतर कामासाठी कोणा होतकरूला लागणारा आर्थिक सहाय्य ते प्राधान्याने करीत। नोकरीप्रमाणे संसार देखील त्यांनी पुष्पाताईंसोबत अत्यंत प्रामाणिकपणे आणि समाधानी राहून केला। त्यांच्या चौकोनी संसारातील बाकीचे 2 कोण म्हणजे मोठी मुलगी शर्वरी आणि धाकटा शार्दूल यांनाही त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा आणि समाधानी राहण्याची शिकवण दिली होती। शर्वरीने फार्मसीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका फार्मा कंपनीत रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात नोकरी पत्करून घरास हातभार लावला होता आणि शार्दूल आता MBAच्या पहिल्या वर्षाला होता। एकंदरीत सुखमय असणाऱ्या कुटुंबात आता शर्वरीच्या विवाहाच्या निमित्ताने आनंदाचे वातावरण होते। सुयश उपाध्याय अर्थातच उपाध्याय इंडस्ट्रीज वाल्या केशवराव उपाध्याय यांच्या एकुलत्या एक चिरंजीवाचे स्थळ सांगून आल्यामुळे नानासाहेब विशेष आनंदी होते। सर्व काही मनात सारखं घडत होतं। लग्न 4 दिवसांवर आलं होतं, त्यामुळे आता सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली होती। घरातील गडबड, उत्साह शिगेला पोचला होता। एकदा का ग्रहमुख झाला की घराबाहेर पडणं अवघड होतं। त्यातच आज संध्याकाळपासून लग्नासाठी बाहेर गावचे नातेवाईक यायला सुरुवात होणार होती। त्यामुळे आजच सर्वात मोठं आणि महत्त्वाचं काम नानासाहेबांना उरकायचं होतं। बँकेच्या लॉकर मधून सगळे दागिने आणि अकाउंट मधून लग्नाच्या खर्चाची रक्कम काढून आणायची होती। वर पक्षाकडील मंडळी समंजस होती, त्यामुळे विनाकारण दडपण, भरमसाठ अटी आणि मागण्या असले काही प्रकार नव्हते।
तरी पण नानासाहेबांनी त्यांच्या ऐपतीनुसार नीटनेटकं आयोजन केलं होतं आणि अर्थातच त्यासाठी खर्च हा होणार होता. त्यांच्याच बँकेत नानासाहेब आणि शर्वरी यांचं जॉईंट अकाउंट होतं आणि आज ते शर्वरी सोबत बँकेत जाणार होते आणि हे त्यांनी कालच रात्री जाहीर केलं होतं. अर्थात बँकेच्या लॉकरमधून दागिने आणि पैसे काढण्यापेक्षा त्या निमित्ताने त्यांना त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना आणि मित्रांना भेटायला मिळणार होतं. आमंत्रणं देता येणार होती ही खरी मेक होती हे घरात सर्वांनाच माहिती होतं. बाबा लवकर आवरा, 9:30 वाजता बँकेत जाऊ, मला नंतर पार्लरमध्ये जायचंय. जॉगिंग पार्कमधून घरी आल्या आल्या त्यांना शर्वरीने सांगितले. होय, येस, आंघोळ आवरतो आणि मग निघू, हसत हसत उत्तर देत ते आत गेले. पण कदाचित उत्साहामुळे किंवा गडबडीमुळे आंघोळ करताना जमिनीवर पडलेला साबण त्यांना दिसला नाही आणि ते आंघोळ आटपून बाहेर येताना बाथरूमच्या दारातच जोरदार पाय घसरून पडले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शर्वरी आणि पुष्पाताई चटकन धावल्या. त्यांना उठून बसवलं आणि शर्वरी डॉक्टरांना फोन करायला धावली. पण अनुभवी पुष्पाताईंनी तिला थांबवलं आणि नानासाहेबांच्या सुजलेल्या पायाचे निरीक्षण करून, पाय मुरगळला आहे, मुकामार आहे हा, डॉक्टरांची गरज नाही, मी आंबे हळद आणि चुन्याचा लेप लावते, होईल बरं, असं निदान अधिक घरगुती उपचार जाहीर केले. आणि आपला दुखरा पाय घेऊन आराम खुर्चीत बसून नानासाहेबांनी शर्वरीला सांगितलं, आता मी काही येऊ शकत नाही तुझ्यासोबत बँकेत. शार्दूलला पण लायब्ररीमधून यायला वेळ आहे. तू एक काम कर, आईला घेऊन जा बँकेत. इट्स ओके बाबा, मी जाते एकटी. आईला घरात बरीच कामं आहेत, काळजी करू नका. फक्त तिथे बँकेत सुधीर काकांना फोन करून सांगा, म्हणजे काम लवकर होईल. शर्वरीनं उत्तर दिलं, अगं पण कॅश बरीच आहे बेटा, आणि शिवाय सगळी ज्वेलरी पण. नानासाहेबांचे वाक्य मध्येच तोडत शर्वरी म्हणाली, काही होत नाही बाबा, मी लहान आहे का, रिलॅक्स, आणि तुम्ही आराम करा आता. आणि शर्वरी बाहेर पडली देखील. इकडे नानासाहेबांनी बँकेत फोन करून त्यांच्या मित्राला म्हणजेच सुधीर पाटकरला फोन करून शर्वरीला मदत करण्यास सांगितले आणि मग आराम खुर्चीत पेपर वाचत बसले. आणि पुष्पाताई स्वयंपाकघरात घुसल्या. सुमारे तासाभराने बेल वाजली आणि पुष्पाताईंनी जाऊन दार उघडलं. शर्वरी बँकेतून परतली होती आणि मोबाईलवर बोलता बोलताच दारातून आत शिरली. तिच्या चेहऱ्यावर असणारे भाव आणि संवाद यावरून पुष्पाताईंनी ओळखले की हा फोन त्यांच्या होणाऱ्या जावई बापूंचा आहे आणि त्यांनी डोळ्यांनीच इशारा करून शर्वरीला चिडवायला सुरुवात केली. तसं शर्वरी लाजून तिच्या खोलीत पळाली. 10-15 मिनिटांनी फोन संपवून ती स्वयंपाकघरात आली आणि बँकेत कोण कोण भेटलं, काय झालं ते सांगू लागली. तसं एकदम काहीतरी आठवल्यासारखं करून पुष्पाताई म्हणाल्या, अगं ते ठीक आहे, आधी ते दागिने आणि पैसे दे पाहू, पहिलं गोदरेजच्या कपाटात टाकून देते बाई. हो आई, थांब देते, इथेच हॉलमध्ये सोफ्यावर ठेवली आहे बॅग. पाणी पीत पीत हाताने बाहेर इशारा करीत शर्वरीनं उत्तर दिलं. बर, मी घेते, थांब, असं म्हणत पुष्पाताई चटकन बाहेर आल्या आणि त्यांनी पाहिलं तर सोफ्यावर काहीच नव्हतं. थोडंसं इकडे तिकडे शोधून त्यांनी शर्वरीला हाक मारली. अगं इथेच तर ठेवली. एकदा सोफ्याकडे पाहून शर्वरी म्हणाली आणि चटकन तिच्या खोलीकडे पळाली. बहुधा बॅग खोलीत ठेवली असावी असे तिला वाटले, पण बॅग खोलीत पण नव्हती. आता मात्र ती जरा सावध झाली. पुष्पाताई बाहेरील खोलीत बॅग शोधत होत्या. ही सगळी गडबड कानावर पडताच नानासाहेब त्यांचा दुखरा पाय घेऊन लंगडत लंगडत बाहेर आले. बॅग कुठेच नव्हती. शर्वरीला काहीच आठवत नव्हते. आता मात्र तिचा चेहरा पांढरा फटक पडला. चेहरा घामाने डबडबला होता. अगं पण तू आत आल्यावर बॅग कुठे ठेवली, आत नेलीस का, या प्रश्नांनी ती अजून गोंधळून गेली. नानासाहेबांनी दोघींना शांत राहण्याची विनंती केली आणि ते आता परिस्थिती हाताळू लागले. तेवढ्यात शर्वरीला काहीतरी आठवलं आणि ती सुई टोचल्याप्रमाणे झटकन उठली आणि किंचाळली, रिक्षा, बाबा, आई, अहो मी बॅग रिक्षातच विसरले. आपल्या सोसायटीच्या अलीकडे असतानाच सुरेशचा फोन आला आणि बोलता बोलता मी रिक्षावाल्याला मीटर प्रमाणे पैसे दिले आणि फोनवर बोलतच खाली उतरून आपल्या बिल्डिंगमध्ये आले. आता मात्र बोलताना तिचा बांध फुटला आणि रडण्यामुळे तिला बोलता येईना. अरे देवा, आता पुष्पाताईसाठी हा धसका जोरदार होता. त्या मटकन खाली बसून गेल्या. बर, ते नंतर पाहू, आधी तू शांत हो, पाहू, काही होत नाही पुष्पा, हिच्यासाठी पाणी आण. नानासाहेबांनी एकीकडे शर्वरीला धीर देत पुष्पाताईंना पाणी आणायला सांगितलं.
शर्वरीच्या मनात मात्र आता खूप अपराधी भावना दाटून आली होती। स्वतःच्या गाफीलपणाची तिलाच चिड येऊ लागली होती। इतका कसा वेंधळपणा आपण केला तिची अवस्था नानासाहेबांना समजत होती। तेवढ्यात शार्दूल कॉलेजमधून घरी परतला। त्याला हा सगळा प्रकार समजला तसं त्यालाही धक्का बसला। तोही चटकन बाहेर गेला। सोसायटीच्या वॉचमनला रिक्षाबद्दल विचारलं। समोर असलेल्या दुकानदाराला, फुटपाथवर बसलेल्या फळवाल्याला त्या रिक्षाबद्दल विचारलं, पण कोणाकडून काही ठोस माहिती मिळू शकली नाही आणि तोही निराश होऊन घरात परतला। शर्वरी आणि पुष्पाताई जरी प्रचंड अस्वस्थ होत्या तरी नानासाहेब आता जरा सावरले होते। आता काय करायचं याचा ते शांतपणे विचार करू लागले। मोठा फटका तर पडला होताच, कारण त्यांच्या घराचं संपूर्ण स्त्रीधन, सगळेच दागिने आणि लग्नाच्या खर्चासाठी म्हणून खात्यातून काढलेले 3 लाख रुपये असा एकंदरीत 8 लाखाचा ऐवज त्या बँकेत होता। त्याशिवाय नेहमीचं चेकबुक, पासबुक, काही एफडीच्या पावत्या व बँकेची इतर काही कागदपत्र त्या बॅगेत होती। आपला पाय मुरगळला नसता तर आपण शर्वरी सोबत गेलो असतो आणि हा प्रसंग टळला असता, हेही त्यांना वाटत होतं। पण आता करायचं काय? लग्न तोंडाशी आलं होतं आणि एक वेळ दागिने नसते तरी ठीक, पण सगळा खर्च भागवायला पैसे तर लागणारच होते। या विचारात असतानाच त्यांना एकदम भास्कर रावांची आठवण आली आणि त्यांनी चटकन मोबाईल काढून त्यांना फोन केला। भास्कर देसाई हे नानासाहेबांचे खास मित्र, पण त्यांना फोन करण्याचं अजून एक कारण म्हणजे त्यांचा पुतण्या म्हणजेच सारंग हा पोलीस इन्स्पेक्टर होता आणि नानासाहेबांना आता या दोघांची गरज होती। फोनवर सगळं ऐकून नानासाहेबांना 15 मिनिटात पोहोचतो असं आश्वासन देत खरोखर 15 मिनिटात भास्करराव पोहोचले। आल्या आल्या सर्वांची मनस्थिती पाहून आधी त्यांनी सर्वांना धीर दिला आणि लगेच सारंगला फोन करून सर्व घटना कथन केली। सारंगने मग फोनवर त्यांच्या पोलीस स्टाईलचे प्रश्न शर्वरीला विचारले, पण अर्थातच असा काही प्रसंग आपल्यावर ओढवेल याची यत्किंचितही कल्पना नसल्याने रिक्षाचा नंबर लक्षात आहे का, रिक्षावाल्याचे वर्णन वगैरे प्रश्नांची उत्तरे तिच्याकडे नव्हतीच मुळी। अखेर अर्ध्या तासात शर्वरीला बँकेजवळ यायला सांगून सारंगने संभाषण संपवले। नानासाहेब तशा परिस्थितीतही शर्वरी सोबत पुन्हा बँकेकडे जायला निघाले, पण त्यांचा सुजलेला पाय बघून भास्कर रावांनी त्यांना घरीच थांबायला लावले आणि ते स्वतः शर्वरी सोबत गेले। बँकेचे सीसीटीव्ही चेक करण्यात आले, पण शर्वरीच्या म्हणण्यानुसार तिने बँकेपासून थोडे पुढे गेल्यावर चौकात रिक्षा पकडली होती, त्यामुळे तोही प्रयत्न फोल ठरला। सारंगने मग चौकातील रिक्षा थांब्यावर असलेल्या रिक्षा चालकांकडे पोलिसी चौकशी केली, पण त्यातून काही खास माहिती मिळाली नाही आणि शर्वरी व भास्करराव हात हलवत निराश मनाने घरी परतले। घरी आल्यावर शर्वरीची निराशा आणि अस्वस्थता वाढू लागली। खिन्न झालेल्या नानासाहेबांना भास्करराव धीर देण्याचे काम करत होते। अहो काळजी करू नका नानासाहेब, रिक्षावाल्याच्या लक्षात आल्यावर तो आपल्याला किंवा पोलिसांना बॅग आणून देईल। शेवटी प्रामाणिकपणे मेहनतीने प्राप्त केलेला पैसा आहे तुमचा, काही नाही होणार। सारंगने सगळ्या पोलीस स्टेशनला माहिती देऊन ठेवली आहे। त्यावर एकदम निराशेने शर्वरी म्हणाली, काही नाही काका, असले प्रामाणिक रिक्षावाले फक्त सिनेमात किंवा कथा कादंबऱ्यामधून असतात। एवढी मोठी रक्कम कशाला कोणी परत आणून देईल? आणि आता संध्याकाळ व्हायला आली आहे, आता कोण कशाला येईल? तिची उद्विग्नता पाहून नानासाहेबांनी तिला शांत राहण्याचा सल्ला दिला, पण त्यांना आता खरी चिंता होती ती होणाऱ्या व्याह्यांना काय सांगायचे, लग्नाचे आयोजन कसे होणार। भास्कररावांनी इतर काही मित्रांच्या मदतीने नानासाहेबांना आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवली, पण स्वाभिमानी नानासाहेबांना ते स्वीकारण्यात खूप संकोच वाटत होता। त्याशिवाय आता मुलाकडच्यांना कल्पना द्यावी लागणार होती। आज संध्याकाळ नंतर नानासाहेबांच्या बहिणी, मेहुणे वगैरे पाहुणे मंडळी लग्न घरी येणार होती। 4 दिवसांवर मंगल कार्य येऊन ठेपलेल्या घरावर मात्र एक प्रकारची शोककळा पसरली होती। कोणालाही खाण्यापिण्याची इच्छा नव्हती। भास्करराव अधूनमधून सारंगला फोन करून काही सुगावं लागला आहे का याची विचारणा करत होते, पण अद्याप तो रिक्षावाला आणि ती बॅग दोन्ही गायब होते। घड्याळात 8:30-9 वाजले तसं नानासाहेबांनी मन घट्ट करून त्यांचे व्याही अर्थातच केशवरावांना हा सर्व प्रकार कथन करण्यासाठी फोन केला, पण बराच वेळ रिंग वाजत राहिली तरी त्यांनी फोन काही उचलला नाही। निराश होत नानासाहेब शांतपणे विचार करत बसले। साधारण 9 वाजता दरवाजाची बेल वाजली आणि कोणीतरी पाहुणे आले असावेत म्हणून शार्दूल दार उघडायला गेला।
दारात साधारण 35तला काळा सावळा तरुण उभा होता. कोण हवंय आपल्याला, हा शार्दूलचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच त्याने बोलायला सुरुवात केली. नारायण परांजपे सर इथेच राहतात का? माझं नाव गोविंद निकम, मी रिक्षा चालवतो. आज सकाळी हा दारातील संवाद आत ऐकू आला आणि शर्वरी तिरासारखी दाराकडे पळाली आणि समोर उभ्या गोविंदला पाहून तिला जणू हर्ष वायूच झाला. काय बोलावे सुचेना तिने ओरडून नानासाहेबांना हाक मारली. ताई, तुम्ही सकाळी माझ्या रिक्षेत ही बॅग विसरलात. माफ करा, पण आता 15-20 मिनिटांपूर्वीच ही बॅग मला दिसली. तसा तडक इथे आलो, नाहीतर आधीच घेऊन आलो असतो. प्लीज बॅग तपासून पहा, सगळं व्यवस्थित आहे का? गोविंदने ती बॅग शर्वरीच्या हातात देत सांगितले. हे सर्व घडत असताना मात्र कोणाचाही विश्वास बसेनासा झाला होता. असे घडू शकते. शर्वरी सहित आता पुष्पाताई नानासाहेबांचे डोळे पाणावले होते. भास्कररावांनी मग गोविंदला आत यायला सांगितले. शार्दूल पाणी आणायला आत गेला. पाणी पिऊन झाल्यावर गोविंद सांगू लागला, साहेब, माझी आई इथेच संजीवनी हॉस्पिटलला ऍडमिट आहे काल सकाळपासून. आज ह्या ताईंना इथे सकाळी सोडलं आणि तेव्हाच बायकोचा हॉस्पिटलातून फोन आला की आई बेशुद्ध झाली आहे. लगोलग ऑपरेशन करायला लागणार आहे असं डॉक्टर म्हणाले. मग मला बाकी काही सुचलं नाही बघा. तशीच रिक्षा दामटली आणि हॉस्पिटलात गेलो. रिक्षा तिथल्या पार्किंगमध्ये लावली. डॉक्टरांना भेटलो. मेंदूजवळ गाठ आहे म्हणतात. उद्या सकाळी ऑपरेशन करायला लागणार आहे. त्यासाठी पैशांची जमवाजमव करावी म्हणून आता रिक्षा काढून बाहेर पडलो. तेव्हा मला ही बॅग दिसली आणि लगेचच ह्या ताई आठवल्या. बॅग उघडून पासबुकवर ताईंचा आणि साहेबांचा फोटो आणि इथला पत्ता बघितला आणि खात्री करून इथे आलो साहेब. हे सगळं ऐकून सगळे अवाक झाले. पुष्पाताईंना आता अश्रू आवरत नव्हते. त्यांनी आवेगातच गोविंद समोर हात जोडले. हे सर्व एखाद्या चमत्काराहून कमी नव्हतं. भास्करराव देत असलेला दिलासा खरा ठरला होता. मग भास्कररावांनी उठून गोविंदच्या पाठीवर हात फिरवून त्याला धन्यवाद दिले आणि दिलासा दिला. गोविंद, जिथे लोकांची पैशासाठी असलेली हाव सुटत नाही, तिथे तुला आईच्या ऑपरेशनसाठी पैशाची नितांत गरज असताना देखील आयतं मिळालेले हे घबाड समोर असूनही तू ते प्रामाणिकपणे इथवर परत द्यायला आलास. तू माणुसकी जिवंत ठेवली आहेस गोविंद. काळजी करू नकोस, तुझी आई लवकर बरी होईल. गोविंदच्या डोळ्यात देखील आता अश्रू जमा झाले होते. ते पुसत हात जोडून तो म्हणाला, साहेब, ही माणुसकी आणि प्रामाणिकपणा ज्यांच्याकडून मी शिकलो त्यांचे पैसे मी घेतले असते तर मोठ्या पापाचा धनी झालो असतो आज. त्याच्या या वाक्याचा संदर्भ कोणालाच लागेना. प्रश्नार्थक मुद्रेने सगळे एकमेकांकडे पाहू लागले. प्रामाणिकपणा म्हणजे? नानासाहेबांनी विचारणा केली. साहेब, आता पासबुकवरचा तुमचा फोटो आणि नाव पाहून मी तर तुम्हाला झटकन ओळखलं. तुमच्या लक्षात नसेल पण साहेब, 3 वर्षापूर्वी माझ्या ह्या रिक्षासाठी लोन तुम्हीच पास करून दिलं होतं. खूप बँका पतसंस्था पालत्या घातल्या होत्या. तेव्हा पण कोणी कागदपत्र बरोबर नाही म्हणून नाकारत होते तर कोणी लोन पास करायला पैसे मागत होते. मग तुमच्या बँकेत मी आणि माझे वडील आलो होतो. तिथं पण साहेब इतर लोक 15-20 हजार लोन पास करायला मागू लागले. मग शेवटी तुमच्याकडे आम्ही आलो आणि थोडेफार पैसे घ्या पण रिक्षा लोन पास करा म्हणून विनंती केली. साहेब, तुमचं तेव्हाचं वाक्य आजही लक्षात आहे बघा. तुम्ही म्हणाला होता, मी माझ्या पगारात आणि कामात सुखी आणि समाधानी आहे. बँकेच्या नियमानुसार फाईल असेल तर लोन नक्की पास होईल. वरून काही द्यायची गरज नाही. तुमच्यामुळे आज मी स्वतःच्या पायावर उभा आहे साहेब. नाहीतर चाळीतील बाकीच्या मित्रांसारखं आज मीही कुठेतरी दारू पिऊन पडलो असतो, नाहीतर चोऱ्या माऱ्या करत फिरलो असतो. मागच्या वर्षी वडील गेले पण आमचं सगळं कुटुंब तुमचे ऋणी आहे साहेब. असं म्हणत गोविंद उठला आणि नानासाहेबांच्या पाया पडला. नानासाहेबांना मात्र लगेच संदर्भ लागला आणि त्यांना गोविंद आणि त्याचे वडील आठवले. त्यांना गोविंदचा अभिमान वाटला. त्यांनाही भरून आले आणि त्यांनी गोविंदला उठवून आशीर्वाद दिले. आता ह्या प्रसंगानंतर सर्वजण मनापासून पुन्हा गोविंदचे आभार मानत होते आणि तोही विनम्रपणे हात जोडून उभा होता. भास्कररावांनी सारंगला फोन करून गोविंदचा प्रामाणिकपणा आणि बॅग मिळाल्याचं सांगितलं. सगळ्यांचा निरोप घेऊन गोविंद तिथून बाहेर पडला आणि त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत भास्करराव नानासाहेबांना म्हटले, खरं आहे नाना, तुमचं आयुष्यात केलेल्या प्रामाणिकपणाच्या कर्माची फळं उशीर का होईना पण मिळतातच. तेवढ्यात नानासाहेबांचा फोन वाजला. केशवरावांनी फोन केला होता.
बोला नानासाहेब, सॉरी हां, मगाशी तुम्ही फोन केला तेव्हा नेमका फोन सायलेंट होता. आता पाहिला फोन, बरं झालं फोन सायलेंट होता. मनातल्या मनात नानासाहेब म्हणाले आणि फोनच्या स्पीकरवर हात ठेवून त्यांनी मिश्किलपणाने सर्वांना विचारले, अरे देवा, आता ह्या केशवरावांना काय सांगू. आणि सकाळपासून घराला आलेली शोककळा आणि मरगळ झटकन सगळेजण जोरदार हास्यकोल्लोळात बुडून गेले. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.